ठीक आहे. ऋषिकेश सर, तुम्ही तुमच्या श्वासावरती लक्ष द्या. मी तुम्हाला सांगतो कुठल्या नागपुडीने चालू आहे, त्यावेळेस त्या नागपुडीकडे लक्ष द्या. आणि बरोबर असेल तर फक्त अंगठ्याने येत म्हणा. बाकी सगळ्यांना ऋषिकेश सरांकडे पाहतो. ठीक आहे, लक्ष द्या श्वासावरती. तुमच्या उजव्या नासिकेने सध्या श्वास चालू आहे, तसाच राहू द्या. ज्यावेळेस डाव्या नासिकेने चालेल ते पण मी सांगतो. तर ते उजवे नासिका तुमची चालू आहे. आता तुमची डावी नासिका सुरू झालेली आहे, लेफ्ट. आता परत उजवी नासिका चालू झालेली आहे, राईट. डावीपेक्षा उजवीनं जास्त श्वास चालू आहे. करेक्ट आहे? सांगा सगळ्यांना. बरोबर ओळखला? अनम्यूट करून सांगा. ठीक आहे. अजून कोणाला जाणून घ्यायचंय? हा, काय नाव आहे तुमचं? अनिता. हा, अनिता ताई. अनिता ताईचा आपण श्वासावरती पाहतोय. तुमची सध्या डावी नासिका चालू आहे, लेफ्ट नॉस्ट्रल चालू आहे. आता उजवी नासिका चालू झाली. बरोबर आहे? हो. आता बघा, हे जेव्हा आपल्याला अनुभव येतो की तुम्ही तिथे आहात, मी इथे आहे, पण तुमचा श्वास कसा चालू आहे, कुठल्या नागपुडीने चालू आहे, जर आपल्याला एवढं कळत असेल तर आपल्या शरीरामध्ये कुठल्या ऑर्गनवरती, कुठल्या भागांवरती त्रास आहे, कुठल्या चक्रावरती त्रास आहे, हे आपल्याला लक्षात येऊ शकतं का नाही? येऊ शकतं, सहज आहे. पण यासाठी फक्त आपल्याला लागते ती म्हणजे साधना. आणि गेल्या 3 वर्ष झाले असतील मला वाटतं, मी रेखी मास्टरचं शिक्षण घेतलं आणि तेव्हापासून माझी साधना चालू आहे. जरी मी ग्रुपमध्ये आलो नसतो, ऍक्टिव्हेट झालो नसेल, तरी माझ्या बाकीच्या शेड्यूल प्रमाणे मला खूप शेड्यूल हॅक्टिक असल्यामुळे मी माझी स्वतःची प्रॅक्टिस करतो. आणि त्या प्रॅक्टिस मधून मी एवढ्या स्तरावरती आता आतमध्ये जातो की मागे जेव्हा रेखाताई इथे आल्या होत्या त्यावेळेस आम्ही जेव्हा मंदिरात भेटलो महादेवाच्या, त्यावेळेस ताईने माझ्या मनात काही ओळखलं की म्हणे, सर तुम्हाला काही आता प्रत्यक्ष अनुभव यायला लागलेत का हो? असं कसं काय म्हणल्या ताई? तर त्यांनी सांगितलं की मला ते जाणवलं तुमच्या चक्रामध्ये. म्हणजे त्याला जे कळायला पाहिजे ते सगळं कळालं. आणि आपली जी काही प्रगती आहे, आपली जी साधना आहे, आपली प्रगती झाल्याचं जे काही आपला गुरुने आपल्याला सांगावं की तू यापर्यंत इथपर्यंत पोहोचला आहेस, या पलीकडे अजून काही आपल्याला पाहिजे असतं का? तर त्या दिवशी माझ्या मनाला खूप समाधान वाटलं की मी जे करतो आहे साधना ती कधीच झाली. आणि ते मी विचारलं नाहीये. मी विचारलं असतं तर गोष्ट वेगळी होती. स्वतःहून ताईने सांगितलं की जोशी सर तुम्हाला काही असे अनुभव येतात वाटतं. मला ते जाणवलं. म्हणजे मला त्या दिवशी समाधान वाटलं की मी जी काही साधना केली ती माझ्या गुरुपर्यंत पोहोचली आणि त्याचं फळ मला मिळालं. तर अशा प्रकारे जर आपण स्वतः साधना केली आणि रेग्युलर केली आणि संकल्पनाने केली, संकल्प ठेवून केलं, तर निश्चितप्रमाणे आपल्याला फळ मिळू शकतं. माझ्या ओपीडी मध्ये जेव्हा पेशंट येतात, बाहेर बसलेले असतात लाईन मध्ये, आणि मी माझ्या पिऊनला सांगतो, तिथे ज्या आमच्या मावशी आहेत त्या मावशीला आतमध्ये बसूनच सांगतो की मावशी तुम्ही जा आणि त्या पेशंट जे बसलेले 3 नंबरचं त्यांच्या उजव्या गुडघ्याला त्रास आहे बघा, जरा जाऊन विचारून या बरं सहज काय दुखतंय तुमचं. त्या जातात आणि विचारतात आणि ज्यावेळेस त्यांना लक्षात येतं की ते समोरचा व्यक्ती हेच उत्तर देतो की माझ्या उजव्या गुडघ्याला त्रास आहे, तर त्यावेळेस येऊन विचारतात ते, सर तुम्ही असं कसं काय तपासलं नाही, अजून विचारलं नाही, पेपरही पाहिला नाही, कसं काय ओळखलं? मी त्यांना बाकी काही हे सांगत नाही कारण त्यांना काही रेकी या संदर्भात काही माहिती नाहीये. पण मी माझी परीक्षा घेत असतो की मला किती ज्ञान आहे किंवा मला काय येतं किंवा मी जे करतोय ते करेक्ट होतंय का नाही. मी सांगितलंय उजव्या शोल्डरला त्रास आहे तर उजव्या शोल्डरला आहे का नाही,
ही माझी परीक्षा मी रोज घेत असतो अनेक प्रकाराने. आणि मग आपल्याला त्याच्यातून लक्षात येते की आपली प्रगती किती झाली आणि कुठे आपण अजून कमी आहोत. असं नाही की 100% माझं बरोबरच असेल, कुठे कुठे चुकतं पण आहे. मग ते का चुकतं, काल का चुकलं ते, मग माझी साधना कुठे कमी पडली, मग त्याच्यावर पुन्हा मी थोडासा अभ्यास करतो, पुन्हा आपण पाहतो की हे बरोबर आहे का. मग कधी कधी लिव्हरचं चेक करतो, कधी हार्टचं चेक करतो, कधी कधी कुठल्या साईडला त्रास असणार आहे या व्यक्तीच्या, राईट साईडला आहे का उजव्या साईडला आहे, लेफ्ट साईडला. हे असा अभ्यास आपण जर करत राहिलो तर आपल्याला आपोआप आपोआप त्याच्यातून मार्ग मिळायला लागतो. आणि मग ही रेखी शक्ती आपल्याला आहे. आपण म्हणू ना, जशी मनस्थिती आपण बनवूया तशी परिस्थिती आपल्याला लगेच निर्माण होते. म्हणून आधी मनस्थिती आपली तशी ठेवा की आपल्याला हे करायचंय, मग आपोआप तशी परिस्थिती आपल्या आजूबाजूला यायला लागते. अशा या संबोधनामधून मी पुढे गेलो. मला जे काही यश मिळालं ते मी तुम्हाला आता एक छोटासा प्रयोग करून दाखवला. पण हे सगळं काही माझं नाहीये, हे रेखाताईंचे आशीर्वाद आहे, माझ्या आध्यात्मिक गुरूंचे पारनेश्वर महाराजांचे आशीर्वाद आहे आणि त्यांच्या माझ्या कुलदेवतेची कृपा आहे. त्यामुळे हळूहळू या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत. तसंच तुम्हालाही सगळं मिळत राहू. आज मिका उसाईची पुण्यतिथी आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने, आपल्या वासंतीताईंच्या आशीर्वादाने, रेखाताईच्या आशीर्वादाने, सहकार्याने आपल्याला सगळ्यांना ही शक्ती मिळो, आपल्यालाही अशी उन्नती हो, हीच देवाच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.